आणि सुनील तिवारीचा हा पहिला चेंडू संदीप हंसकर यांनी सरळ बॅटने या चेंडूला खेळलेला आहे. संघर्ष प्रतिष्ठान विरुद्ध यावेळेस चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. सागर धनराळे होते, ट्रॅप होता, जाळ टाकलेलं होतं, परंतु मासा या जाळ्यातून बाहेर. चला, ट्रॅप मध्ये फसवण्याचा चांगला प्रयत्न होता. षटकाराने संदीप आपलं खातं उघडतोय. ओ शॉट, चेंडू इम्प्रोवायझेशन आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक षटकार. 12 धावा. संदीप हंसकर तुफानी फलंदाजी करतोय. विजय लोहार नॉन स्ट्राईकला, एक सिनियर खेळाडू, तर हिंदू प्रीमियर लीगचे आपले स्टार खेळाडू दीपक सोनवणे अर्थात बच्चा आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर दीपक, आपल्याला विनंती की मंचाकडे जायचंय. शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट. ओ टॉपेज, फटका फसलेला दिसतोय. चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. संजय सरोदे यांनी झेल टिपलेला आहे. आणि आता बघूया, पंचांकडून काहीच प्रतिक्रिया नाहीये. चला, शुभदिव्य इन्व्हेस्टमेंटच्या संघाने मंचाकडे जायचंय आणि दीपक सोनवणे अर्थात बच्चा भुसावल यांचा वाढदिवसाचा आनंद साजरा करायचा आहे. सुनील तिवारी यांनी कुठेतरी कमबॅक केलेलं आहे. संदीप हंसकर, कॉट संजय सरोदे, बोल्ड सुनील तिवारी. इधर से बोलूंगा ना, देख के बोलूंगा ना, तुम चलो ना. रोहित वंजारी, मॅन फ्रॉम अंमळनेर. स्क्रीनवर आपण बघत आहात. मेहुल पंकज इंगळे, कर्णधार IT डिजिटेक सॉल्युशन जळगाव. चला, वेळेचं भान ठेवायचंय सर्वांनी. युवा फलंदाज रोहित वंजारीला विजय लोहार काही कानमंत्र देताना. सुनील तिवारी आपल्या गोलंदाजी मार्कवर. चला, वेळेचं भान ठेवायचं. खेळाडूंना विनंती असेल. फुलरेंचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवला आहे. 1 धाव. रोहित आपलं खातं उघडतोय. सुनील तिवारी यांचा सामना करतील विजय लोहार. रोहित वंजारीने एकेरी धावेने आपलं खातं उघडलंय. संघर्ष प्रतिष्ठान 13 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागलेला आहे, त्यामुळे प्रॉपर टायमिंग जमलेलं नाहीये. एकेरी धावेने खातं उघडतोय विजय. पहिलं षटक संपत आहे. 14 धावा, 1 गडी बाद. चला, तर आपण बघू शकतो
दीपक सोनवणे अर्थात बच्चा आपल्या सहकाऱ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करताना भुसावळचे स्टार खेळाडू विक्रांत गायगोले मल्ली, अभिषेक शर्मा, अतुल मोरे, रोशन भडांगे. यावेळेस चेंडू हवेत. अक्षयचं चांगलं क्षेत्ररक्षण. विजय खेतवास, मिलिंद. चला पुन्हा एकदा बच्चा भुसावळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. दीपक सोनवणे. ऑन साइडला चेंडू हवेत. एक टप्पा खातोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक यशवंत शिंदे. चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये विजय लोहार यांना. 15 धावा. प्रवीण पाटील गोलंदाजी करतायत. डावखुरे गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि यावेळेस चेंडू थोडासा फसून येतोय. फलंदाज घाई करताना दिसत आहेत. फुल टॉस चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने एक धाव. संघर्ष प्रतिष्ठानचा संघ 16 धावा, एक गडी बाद. विजय लोहार. आणि विजय लोहारच्या बॅट मधून आलेला हा घाणाघाती फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय उत्तुंग षटकार. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. विजय लोहार पुन्हा एकदा स्ट्राईकला. सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित स्ट्रोक. एक धाव. बॉलर्स बॅक ड्राईव्ह ज्याला म्हणतो आपण. षटक संपलंय. 2 षटकांची समाप्ती. संघर्ष प्रतिष्ठान 23, लॉस ऑफ 1. आउट होणार एकमात्र फलंदाज आहेत संदीप हंसकर अर्थात पाट्या मास्टर. थोडंसं पेशन्स या ठिकाणी संदीप हंसकर यांनी जर ठेवलं असतं. सुरुवात चांगली केलेली होती. 1-2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले होते. परंतु बघा चांगल्या सुरुवातीला तुम्ही सुरुवात कशी करता याच्यावर काही अवलंबून नसतं. तुम्ही फिनिश कसं करता. तर नक्कीच संदीप एक सिनियर खेळाडू आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला विजय लोहार यांनी. बघा असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. विजय लोहार यांना असं वाटतंय की सूर सापडतोय. सुनील तिवारी. बॅट चिकन आणि झेल सुटलेला आहे. माझ्या मते शिवानंद यांनी चेंडू अडवलेला आहे. शिवानंद देशमुख. 29, लॉस ऑफ 1. फुलर लेनचा चेंडू
ड्राईव्ह केलेला आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुनील चेंडू अडवत आहेत. धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू उंच गेलेला आहे. उंच 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 आणि सीमारेषा पार. उत्तुंग षटकार रोहित वंजारीच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. याला म्हणतात स्मार्ट क्रिकेट. मागच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. सिंगल घेतलेली आहे. स्ट्राइक रोटेट केलेली आहे. सुनील तिवारी 2 षटकात 28 धावा देत 1 गडी बाद करत महागडे ठरलेले आहेत. 3 षटकांची समाप्ती. संघर्ष प्रतिष्ठान 37 धावा 1 गडी बाद. शिवनारायण देशमुख ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शनवर या ठिकाणी लक्ष द्यायला हवं. स्कोअर ऑफ द विकेट कट जर केला असता तर माझ्या मते या चेंडूला न्याय दिला असं आपण म्हणू शकलो असतो. परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आजचा पहिला दिवस. आणि हा 5वा सामना. चला मुक्ताईनगरचे सुद्धा काही स्टार खेळाडू आता मैदानात दाखल झालेले आहेत.
यावेळेस इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल इम्प्रोव्हायझेशन स्विच हिट षटकार रोहित वंजारी द मॅन फ्रॉम अंमळनेर आणि खास अंमळनेरवरून काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत. संदीप झारे एक उत्कृष्ट पंच. संदीप झारे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि रोहित वंजारी यांना परतावा लागेल. 47 धावा दुसरा फलंदाज तंबूत परततोय. 19 धावा केलेल्या आहेत रोहितने. शिवनारायण देशमुख अनुभवी गोलंदाज आपला वैयक्तिक पहिला गडी टिपतायत, संघासाठी दुसरा. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया एकदा. यावेळेस अगेन्स्ट द टर्न ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न केतन चव्हाण याने चांगला झेल टिपलेला आहे. रोहित वंजारी कॉट केतन बोल्ड शिवनारायण देशमुख. 47 वर दुसरा शिलेदार तंबूत परतलेला आहे. हो, ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन वर लक्ष द्यावं लागेल, कारण की डावखुरा गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू अजून बाहेर जातोय आणि त्या टर्नच्या अगेन्स्ट जर खेळण्याचा प्रयत्न करतोय, फटका फसू शकतो, विकेट मिळू शकते. 4 षटकांची समाप्ती. संघर्ष प्रतिष्ठान 47 लॉस ऑफ 2. अनुभवी प्रवीण गोलंदाजीला आलेत. विजय लोहार स्ट्राईकला. यावेळेस थोडीशी घाई होताना दिसते. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. प्रवीण पाटील. तर 2 अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे सरळ साइड स्क्रीनच्या वरती. शक्ती पॉलिमरच्या साइड स्क्रीनला मानवंदना देणारा हा षटकार आणि 50 गाठलेली आहे संघर्ष प्रतिष्ठान संघाने. 53. त्रेपन्न धावा 2 गडी बाद. यावेळेस पिकअप अँड थ्रो करण्याचा प्रयत्न होता मेहुलचा. चेंडूला थांबवू शकलेले नाहीयेत. संजय चेंडू अडवतोय, धाव मात्र मिळत नाहीये. षटकातला शेवटचा चेंडू असेल, 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. प्रवीण यांचा सामना करतील विजय. 14 चेंडूत 22 धावा काढून चांगली फलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटोल व्हॅकट एरिया वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. 5 षटकांची समाप्ती. 59 धावा 2 गडी बाद. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून
या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व दर्शकांचं मी पद्माकर पाटील, माझे सहकारी समालोचक दत्ता पवार यांच्या समवेत जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग. ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला सरळ बॅटने टोलवलेलं आहे. आकाश कोकाटे, द मॅन फ्रॉम पोलीस. षटकार आलेला आहे. आकाशने आपलं खातं उघडलेलं आहे या स्टायलिश षटकाराने. 65 धावा, 6वं षटक सुरू आहे. शिवनारायण देशमुख गोलंदाजी करतायत. 40 गावचा स्टार खेळाडू. चतुराई दाखवलेली आहे. अक्षय, IT अक्षय चेंडू अडवतोय. ओ हो, डाऊन द ग्राउंड, जमिनीला चिरत चेंडू लॉंग ऑफ कडे गेलेला आहे. एक धाव मिळते. आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी विचारणा होते की IT अक्षय यांची गोलंदाजी बघायची संधी मिळेल का, त्यांचे समर्थक विचारतायत. लॉफ्ट केलेला आहे. वाईड इश लॉंग ऑन कडे, उंच उंच आणि सीमारेषा पार. फ्री टाइम चाय पत्तीच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. चांगला फटका, वन बाउन्स चौकार. चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय आकाश कोकाटे. 6 षटकांची समाप्ती, 77 धावा. तर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला होता रोशन भडांगे. मी जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक उत्कृष्ट खेळाडू अविनाशजी देवरे यांना विनंती करतो की त्यांनी विनंती असेल की आपण सामनावीराचा पुरस्कार रोशन भडांगे यांना प्रदान करायचा आहे. सोयाच्या बार या स्पर्धेचे प्रेझेंटेशन पार्टनर अविनाशजी देवरे सामनावीराचा पुरस्कार देताना आपण लाईव्ह बघू शकतात. लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीवर अविनाशजी देवरे रोशन भडांगे यांना सामनावीराचा पुरस्कार देताना. "77" अर्थात 77 स्पोर्ट्स हे आपले स्पोर्टिंग पार्टनर आहेत या स्पर्धेचे. आणि धावसंख्या सुद्धा तीच झालेली आहे. 77 लॉस ऑफ 2 आफ्टर 6. कर्णधार IT डिजिटेक सोल्युशन मेहुल पंकज इंगळे गोलंदाजीला आलेले. मेहुल इंगळे
यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न. विजय लोहार आणि मेहुल इंगळे सीझन बॉल क्रिकेट सोबत खूप खेळलेले आहेत. एकमेकांच्या विषयी दोघींना खूप माहिती आहे. उच्चस्तरीय क्रिकेटपटू आहे दोघी. यावेळेस गतीत परिवर्तन होतं. फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. सागर धनराळे चेंडू अडवत आहेत. अठ्ठ्याहत्तर धावा. मेहुल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर असतील आकाश कोकाटे. ओ स्विंग अँड मिस. मेहुल इंगळे 5 चेंडूत आतापर्यंत एकच धाव दिलेली. किफायती मारा करतायत मेहुल पंकज इंगळे. समोर असतील आकाश. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजी. केवळ एक धाव दिलेली आहे मेहुलने. 7 षटकांची समाप्ती. 78 धावा. 2 गडी बाद. ओ फुलरलेनचा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता विजय लोहार यांचा. सुनील तिवारी शॉट थर्डमॅनला चेंडू अडवत आहेत. 78 धावा. 8वं षटक घेऊन आलेले आहेत संजय सरोदे. एक टप्पा खाऊन चेंडू अडवला जातोय. सागर हा चेंडू अडवतोय लॉंग ऑफच्या सीमारेषेवर. आकाश कोकाटे 9 चेंडू 17 धावा. तर विजय लोहार 21 चेंडू 31 धावा. 79. आणि हा चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफ सीमारेषाकडे टोलवलेला हा फटका. षटकार. 10 चेंडू 23 धावा. आकाश कोकाटे. षटकारावर नजर टाकूया. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. खराब चेंडू आणि त्या चेंडूला योग्य पद्धतीने समाचार घेताना फलंदाज. यावेळेस डॉट बॉल. बिंदी गेंद. निर्धाव चेंडू. संजय सरोदे षटकातला शेवटचा चेंडू करतील. समोर असतील विजय लोहार. चेंडू उंच आणि सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. 8 षटकांची समाप्ती. 92 धावा. 2 गडी बाद. संजय सरोदे यांनी या षटकात 14 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकारावर नजर टाकूया. समोर टाकलेला चेंडू
आडव्या बॅटने या चेंडूला खेचून काढलेला आहे. वाईडिश लॉग ऑन सीमारेषा पार. बिग बिग षटकार. डॉट बॉल. मेहुल इंगळे किफायती मारा केलेला आहे पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात केलेली आहे. आयटी अक्षय शॉट कव्हर क्षेत्रात एक धाव. विजय लोहार स्ट्राईकला. 23 चेंडू 37 धावा. स्ट्राईक रेट या ठिकाणी कुठेतरी थोडासा वाढवायला हवा फलंदाजांनी, आणि तोच प्रयत्न सुरू आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मेहुल इंगळे यावेळेस उजवा ठरतोय. बघा मित्रांनो, 2007 साली इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू झालेली होती. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग ही एक मोठी मानाची स्पर्धा पुण्यात सुरू झालेली होती. आणि पहिल्या सीझन मध्ये हे दोन्ही खेळाडू हे महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या एका संघात होते. संघ वेगवेगळे होते. प्रतापगड वॉरियर्स या संघात होते विजय. फटका फसलाय आणि झेल टिपलाय सागर धंद्राळे. विजय लोहार 37 धावा. कॉट सागर बोल्ड मेहुल 93 धावा 2 गडी बाद. तर विजय लोहार प्रतापगड वॉरियर्स या संघात होते विजय लोहार. तर सिंहगड सुप्रीमो जो 2008चा पहिल्या सीझनचा विजेता संघ होता, त्या संघाचा खेळाडू होता मेहुल इंगळे. तर दोन्हीही खेळाडू विजय लोहार मेहुल इंगळे उच्चस्तरीय क्रिकेट खेळलेले आहेत. षटकातला शेवटचा चेंडू 2 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल मेहुलचा. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. ओ हो, चतुराई सुरेख मिश्रण करतोय आपल्या गोलंदाजीत. चार्टर्ड अकाउंटंट तुषार कुलकर्णी आलेले आहेत. 9 षटकांची समाप्ती. 93 धावा 3 गडी बाद. 93 द लॉस ऑफ 3. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. संजय सरोदे ओ हो, संपर्क किती चांगला आहे. तर इतका चांगला आहे की फलंदाज आकाश कोकाटे संपूर्ण 6 धावा वसूल करतील. 14 चेंडू 31 धावा. आकाश कोकाटे 99 धावा 3 गडी बाद. हॉटेल अमृतसर हवेली हे षटकाराचे प्रायोजक. शेवटचे 5 चेंडू शतकाच्या उंबरठ्यावर. 99 धावा. ओ चांगला फटका सरळ बॅटने. वेगवान फटका. 4 धावा. 100 धावा पूर्ण होत आहेत.
100 पार झालेली आहे. 103 धावा. 103. हो हो हो, यावेळेस लॉग ऑनला लक्ष केलेलं आहे. स्लॉट मधल्या चेंडूला पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये चेंडूला डिपॉझिट केलेलं आहे. 109 लॉस ऑफ 3. संजय सरोदे महागडा ठरतोय. खडे खडे गॅप भेदलेला आहे. चौकार मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे. 113 धावा. या शॉटचं टायमिंग आणि प्लेसमेंट अतिशय कौतुकास्पद. ज्या पद्धतीने सुईमध्ये धागा ओला जातो त्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला काढलेलं आहे. षटकार. लॉग ऑन सीमारेषा पार. आणि आकाश कोकाटेचा 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण. तुफानी फलंदाजी करतोय आकाश कोकाटे, द मॅन फ्रॉम चाळीसगाव. 6 षटकार 3 चौकार. 283 चा स्ट्राईक रेट. 18 चेंडूंमध्ये अर्धशतक आकाशचं. या डावातला शेवटचा चेंडू संजयचा. ओ हो 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 हो, षटकार सरळ बाउंड्री लाईनवर पडलेला आहे. संजय सरोदे यांनी 2 षटकात 46 धावा खर्च केलेल्या आहेत. 10 षटकांची समाप्ती. 125 धावा संघर्ष प्रतिष्ठान आणि आयटी डिजिटेक सोल्युशन या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 10 षटकात 126 धावांचं. विजय लोहार यांनी 37 धावा केल्या होत्या. संदीप हंसकर यांनी 12, रोहित वंजारी 19 आणि आकाश कोकाटे यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे 125 धावा केलेल्या आहेत त्या संघर्ष प्रतिष्ठान या संघाने.
हवा 3 चौकार 7 षटकार 300 स्ट्राईक रेटनं धावा ठोकल्या आणि आता मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात केली जातीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहेत. ऑल सेट चेसचा पाठलाग करायला जोडी तयार आहे. या यशपीएल 2025च्या सायंकाळच्या सत्रामध्ये हलकीशी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये रंगतोय हा चेस ऑन. पहिला बॉल प्रवीणच्या हातात बॉल आहे. प्रवीण पाटील तयार असेल तर समोर आहे तो बॅटिंग साठी जर पाहिलं गेलं दिनेश पवार मारा करेल. समोर आहे यशवंत शिंदे डावखुऱ्यातला खेळाडू. प्रवीण पाटील नॉन स्ट्राईक एंडला यशवंत दिनेश पवार. पहिला बॉल पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूयात. एक चांगली लाईन पकडत बॉल उजव्या स्टिकच्या एकदम बाहेर बघायला मिळालाय. आयटी ओव्हर बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. खराब चेंडू असेल अवंत धाव. काही वेळासाठी थोडा आवाज व्हॅल्यूम अप नसेल कारण थोडस या ठिकाणी काही तांत्रिक गोष्टी आहेत. आता काहीच वेळा संगीत देखील ऐकण्यामुळे प्रेक्षकांसाठी. पुन्हा एकदा बॅट मात्र सपसप फिरवताना बघायला मिळत आहेत. कनेक्शन नाहीये. चांगला बॉल यावेळी डिलिव्हर केला गेला. गोलंदाज दिनेश पवार अँगल क्रिएट करताना दिसत आहेत. मोठा पाठलाग करायचा त्यामुळं गोलंदाज आपल्या मनाप्रमाणे गोलंदाजी करू शकतात आणि चांगला चेंडू जो मात्र ठिकाणी पाहायला मिळतोय पहिल्या षटकात दिनेश पवार यांच्याकडून. आणखीन एक यावर थोडा तेज सरळ ठेवला गेलाय. वेग दाखवला इकडे. नायक नाही खलनायक हूं मैं. डॉट बॉल टाकला इथे पहिल्या षटक चालू असताना दिनेश पवार. बॅक टू बॅक डॉट बॉल. दबावात आणण्याचा प्रयत्न. हैराण केले परेशान केले प्रवीण पाटीलला. मैं परेशान हूं लेकिन ओहो ये परेशान करते हुए गेंदबाज. पहिल्या षटकामध्ये आपली मॅजिक दाखवताना दिसत गोलंदाज अतिशय भन्नाट अशी कामगिरी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघतोय दिनेश पवार यांची धारदार अशी गोलंदाजी जी आपण इथे पाहू शकता. चांगलं काम करतायत गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये. हो ते सारा बॉल आता पंचांना इथे नो बॉल द्यावा लागेल. भीमन नो बॉल इथे कमरेच्या वरून टाकलेला हा अविनाश बंगाल सर इथे कळत आहेत. असेल फ्री हिट लायसन डिलिव्हरी चेकमेट करायला फलंदाज सज्ज आहे. या बॉलवरती पाहूयात. यावेळेस स्लोअर बॉल. चांगली गोलंदाजी मात्र हातात दिसत आहे. फिरकीचा जादूगर आहे. गोलंदाजी मधून मात्र अतिशय कमाल छाप सोडताना दिसत आहेत. सुरेख कामगिरी. गोलंदाज खाऊन जातात भाव. दिनेश पवार. पवार की पावर. डी फॉर डेंजर. दिनेश. व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. मोठा टार्गेट करायचंय पाठलाग जर आपण पाहिलं गेलं त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरुवात चांगली होणं गरजेचं असणार आहे. सुरुवातीलाच आक्रमक पवित्र धारण करावं लागेल कारण सुरुवात चांगली असेल तर नक्कीच मधल्या फलंदाजांना दबाव देखील कमी होईल. अंगभेदक मारा केला जातोय. पहिलं षटक चालू असताना आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजांनी चालाकीनं बॉलिंग नक्कीच केली आहे. मिनिश शेनॉन आहे जळगावचा. दिनेश पवार पहिल्याच ओव्हरमध्ये केलेली अप्रतिम अशी कामगिरी. धावा खर्च केल्या त्या 3 पहिल्याच ओव्हरला. अतिशय खेळपट्टीवरती मात्र आगळं वेगळं प्रदर्शन मात्र पाहायला मिळालं. गोलंदाजांना छाप सोडली आहे. मॅच नंबर 5 दुसरा डाव सुरू आहे. यानंतर होणारा या
स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी अनेक सेलिब्रिटी आगमन काहीच वेळामध्ये या मैदानामध्ये नक्की पाहायला मिळेल. जीएस ग्राउंड जळगाव फ्लडलाईट ऑन आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आणि एक चॅलेंजिंग क्रिकेट अनुभवच आहे. IT डिजिटल टेक्निक सोल्युशन IT डिजिटेक सोल्युशन स्कोर कार्डवरती आहे त्या 3 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. आपण जर पाहिलं गेलं शेवटचे 54 बॉल बाकी असणार 123 धावांची आवश्यकता असणारे विजयासाठी आपण जर पाहू शकता. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश पवारनं अतिशय चालाखीनं गोलंदाजी मात्र पेश केली गेली. दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र आता गोलंदाज सज्ज आहेत. काय करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावा थांबवण्यामध्ये यश आलं गेलंय. धावेसाठी संघर्ष मात्र केला जातोय. गॅप शोधू देत नाहीये. अतिशय सुंदर फील्ड सेटअप मात्र इथे बघायला मिळेल. संपूर्ण एरिया कव्हर केला क्षेत्ररक्षकांनी. सर्कलला भेटता कामा नये याची जाणीव करण्यात झालेला आहे आणि योग्यरित्या स्लोवर बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बराचसाच बाहेर जात मात्र हा फटका. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय आपलादून आहे. अतिशय पॅक क्षेत्ररक्षण केलं गेले. जाम नक्की लावला गेलाय. त्याच्यामधून बाहेर पडणं सोपं नाहीये. ताकद दाखवावी लागेल मैदानामध्ये. प्रवीण पाटील जो एक डावखुऱ्याचा एक चांगला खेळाडू आहे. पाहूयात ओपनिंग आल्यानंतर कशी सुरुवात आपल्या संघासाठी करतोय. षटक क्रमांक 2 राज महाजन आलेत. पुन्हा एकदा अंगभेदक मारा केला जातोय. जशा लाईट ऑन झाले तसं मात्र इथे फलंदाजांनी नक्कीच डोळ्यासमोर आपल्या अंधारे उभे केलेत. थोडासा वेळ जाईल कारण थोडा दिवस थोडी लाईट्स अशा 2 कॉम्बिनेशन मध्ये आता बॅटिंग करावी लागतीये. वाईट बॉलचा इशारा नक्कीच पाहायला मिळालाय. अवांतर धावसंख्या पुढे जातीये स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं. षटक क्रमांक 2 चालू असताना सुंदर असं टेलिकास्ट livevision.in च्या यूट्यूबद्वारे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं प्रसारण संपूर्ण देशामध्ये 192 देशात सुरू आहे. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. पियुष आहे डाऊन द बॉल. पियुष पाहायला मिळाले. एक चांगला क्षेत्ररक्षण मात्र पियुषच्या वतीनं तिला मात्र बघायला मिळालंय. 1 धाव आली. धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 5 धावा मात्र बघायला मिळत आहेत. पहिल्या डावात ज्या प्रकारे 125 धावा केल्या ज्याच्यामध्ये आकाशचं एक चांगलं योगदान. 57 धावा आकाशच्या बॅटमधून आल्या. सुरुवातीला विजय लोहार 37 धावाचं योगदान. टोटल जर आपण पाहिलं गेलं 17 षटकार ठोकलेत 125 धावा करत असताना संघर्ष प्रतिष्ठान संघाने. त्याला उत्तर देत असताना फटका टोलवायचा प्रयत्न. त्या प्रयत्नात इथे विकेट गमावली. दबाव वाढत चालला होता. धावा येत नव्हत्या. त्या प्रयत्न मारायचा प्रयत्न केला. वार फेल जातोय. फलंदाज बाद होत आहेत. विकेट आली. पहिला धक्का इथे मात्र बसलाय 6 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 मात्र इथे सुरू आहे. प्रवीण पाटील राज महाजन एक भरोसाचा गोलंदाज सातत्यानं मात्र अतिशय सुंदर अशी कामगिरी करत असताना त्यांना आपण पाहतोय. सुंदर असं नियोजन खरं तर या स्पर्धेचं आपण पाहतोय. HPI 2025 जळगाव मेन स्पॉन्सर बाय स्माइलिंग नीज डॉक्टर मनजी चौधरी. को स्पॉन्सर बाय डिटेलिंग स्ट्रीट ऋषभजी दुसाने. फर्स्ट बाय स्पॉन्सर बाय सुकृत पॉलिटेक ऋषभजी दुसाने. ट्रॉफी स्पॉन्सर बाय तळवकर्स जिम अँड SP फिटनेस विनोदजी चौधरी. बॉ स्पॉन्सर बाय JJ स्पोर्ट जितेंद्रजी जावळकर. टॉस कवा स्पॉन्सर आनंद कदम. स्लीव स्पॉन्सर एकविरा प्लायवूड नारायणजी पाटील. सुपर सिक्सर स्पॉन्सर बाय
अमृतसरी हवेली. ड्रिंक स्पॉन्सर बाय नीरज पाटील. सपोर्टिंग पार्टनर 70-70 स्पोर्ट्स. प्रतीकजी ऑल स्पॉन्सर्स सर्व महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये बाउंड्री अँड एंड स्पॉन्सरशिप मोरिया शक्ती पॉलिमर्स. बॉलिंग एंड स्पॉन्सर हर्षल भाऊ इंगळे. हिरा पाईप बाउंड्री सपोर्टर. बॅनर स्पॉन्सर बाय महालक्ष्मी मोबाईल. बॅनर स्पॉन्सर अमोलजी सहयोग. ओवीएस कंस्ट्रक्शन अनमोलजी सहकार्य. अनिमेश मुंडा अनमोलजी सहकार्य. रोहन पाटील. बॅनर स्पॉन्सर बाय अनमोलजी अनमोल सहकार्य. एके दुखे से काम नहीं चलने वाला. खूप शांत सुरुवात. प्रवीण पाटील आता पण थोडीशी जोखीम त्यांना पत्करावं लागेल, कारण 9 बॉलमध्ये केवळ एका धावेवरती ते बॅटिंग करत आहेत. त्यांना मात्र जोखीम पत्करावं लागेल, त्यांना मात्र आक्रमण करावं लागेल, कारण आता शांत बसून चालणार नाहीये. कारण खेळ नाही, भावल्यांचा हा खेळ आहे, योद्ध्यांचा. ही आहे हिंदू प्रीमियर लीग. जगदे जळगाव. जोश आणि होशात खेळायचंय प्रवीण पाटीलला. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा इथे शूट करायचा प्रयत्न. बॅटच्या टप्प्यात बॉल येत नाहीये. गोलंदाजी अतिशय शानदार. राज महाजन इथे मात्र सुंदर अशी कामगिरी करताना पाहायला मिळाली. त्याच्या पायावर पाऊल ठेवत दिनेश पवार आता आपल्या दुसऱ्या षटकात आलाय. इकॉनॉमिकल गोलंदाज आणि नवीन बॉल मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारची ग्रीप त्याची असते. हाता बोटावर बॉल फिरवत आहेत. खास करून स्लोवर वनचे मास्टर पीस आहेत दिनेश पवार. त्या प्रकारे ते गोलंदाजी करताना आपण नक्की पाहतोय. षटक क्रमांक 3 थांबवलंय आतापर्यंत. ब्रेक लावलाय. इथे मात्र आक्रमण करावं लागेल प्रवीणला. बघायचं प्रवीण किती वेळ शांत बसणार. प्रवीण पाटील. IT डिजिटेक सोल्युशन मात्र काढावं लागेल. रामबाण उपाय काय असेल यावेळेचा प्रयत्न. बॅटचा आवाज अपील मात्र केली जाताना पाहायला मिळाली. 1 बाउन्स बॉल विकेट कीपर कडे. चांगली गोलंदाजी आपण बघतायत. खास करून टाळ्यांचा आवाज होतोय तो गोलंदाजासाठी दिनेश पवारला. इथे मात्र उचलून धरलं जाते. खूप स्मार्ट गोलंदाजी, खूप स्मार्ट वर्क. देखील जर पाहायला गेलं स्लोवर बॉल, कटर बॉल चा बेता बादशाह, स्विंग के किंग हे दिनेश पवार. आणखीन एक सुरेख असा बॉल जो मात्र इथे डिलिव्हर केला गेला. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण जर पाहिलं गेलं खूप शानदार असा खेळ सुरू आहे. IT डिजिटेक सोल्युशन 10 रन झालेले आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना हो 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 हा देखील बॉल आपण जर पाहायला गेलं सुरेख कामगिरी मात्र पाहायला मिळते आहे. आक्रमण करावं लागेल. खूप भन्नाट असा खेळ इथे सुरू आहे. प्रवीण पाटील आता इथे युद्ध नीती वापरावं लागेल. एका बाजूने डाव सावरावा लागेल. खूप चांगला खेळ सुरू आहे. स्कोर झालाय 3 षटकानंतर धावफलकावरती 10 रन्स. एक बाद असताना हिंदू प्रीमियर लीग आजपासून सुरू झाली ही क्रिकेटची नक्की पंढरी. या मैदानाच्या आतमध्ये कोण ठरेल चॅम्पियन. 20 संघ मालक आणि 20 संघनायक आपल्या योद्ध्यांना घेऊन उतरलेत या GS ग्राउंड जळगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आलेत. हो 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 हा देखील बॉल खेळपट्टीवरती आपल्या गोलंदाजीचा दरारा ठेवला गेलाय. आहे दरारा दरारा खानदेशकरांचा दरारा.
आणि या गोलंदाजीचा दरार आपण बघू शकता या मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकाशी कामगिरी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये राज महाजन. राज कदर खेळपट्टीवरती सुरेख असा खेळ सुरू आहे. बॉलिंग भन्नाट पाहायला मिळते आहे. सुरेख खेळ आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेचा फटका आलाय. आपला फटका 440 चा झटका. खुलेआम शोर करूंगा और बीच मैदान में गुंडागर्दी वाला शॉट 6 रन असं खेळायचंय. बिनधास बिनधडक धावा सुद्या किती पण आता मला लढायचे आणि पाहायचं एक योद्धा बनायचे. बाजीगरू प्रवीण पाटील. अंदाज मात्र आहे षटका ठोकला गेलाय. धावसंख्या 11 रन्स. एक बाद असर आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहू शकता समोर आहे प्रवीण पाटील. आणखीन एक जोरदार असा प्रहार स्ट्रेट खेळ आहे. सुंदर असा बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 4 चालू असताना गोलंदाजी मार्कवर मात्र एक सुंदर अशी कामगिरी करताना आपण नक्की बघतायत गोलंदाज झाला. काहीच वेळात होणार आहे शुभारंभ ओपनिंग सेरेमनी एचपीएल सीझन 1 ची. ग्रँड ओपनिंग. फटाके उडणार आणि इतिहासाच्या पानावरती जळगावच्या क्रिकेट रसिकांच्या मनावरती उतरणारी स्पर्धा हिंदू प्रीमियर लीग आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेची उद्घाटना आणि या स्पर्धेचं उद्घाटन उडवलाय. बॉल खोदून काढला. उचललाय. फिल्डर आहे राज महाजनला सफलता मिळणार. संघर्ष प्रतिष्ठान संघाचा हा विकेट टेकर गोलंदाज. संघर्ष करत असताना सागर यांना जावं लागते मैदान सोडून. विकेट डाऊन. संघर्ष प्रतिष्ठान संदीप हंसकर, आकाश कोकाटे, बबलू, दिनेश पवार, जीवन कापडे, पवन तायडे, पियुष आहेत, प्रणव फोल, राज महाजन, रोहित वंजारी, तुषार कुलकर्णी, विजय लोहार, IT DG टेक सोल्युशन या संघाकडून मात्र आता कोण उभं राहणार ते मात्र पाहूयात. शांत बसून आता चालणार नाहीये. मैदानावरती नक्कीच उभं राहावं लागेल. खूप मोठी अपील. सुंदर असा बॉल बिग शॉट केला होता. एंड अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन. आवाज आई नहीं तो नहीं आई. यहाँ पे 4 के बाद रन बनेंगे 18. 2 विकेट पर मैच ऑन है. 36 गेंदों में 108 रन चाहिए. बहुत बड़ा लक्ष्य. हल्का सा गेंद घुमा है और हरकत ली है गेंद ने. अंपायर डिस्कशन करना चाहेंगे. साथ में आके साथ मिलकर कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाते जा. हिंदू प्रीमियर लीग 2025 का यही स्लोगन. एक साथ और बिल्कुल हिंदू प्रीमियर लीग यूनिटी इज पावर. एक ही है बल. एंड गॉन. अंपायर देखना चाहते थे कि स्क्वायर लेग अंपायर बिग शॉट हुआ था और एक हल्का सा आवाज जो आता है और डिस्करंग किया और आउट. तीसरा झटका. 4 के बाद 3 आउट हो चुके हैं. 3 आउट. चलो अभी आउट दिया है. यहाँ पे बल्लेबाज को जाना होगा. सोच समझ कर डिसीजन दिया है तो यहाँ पे तीसरा विकेट. इमोशन चलेगा लेकिन विकेट यहाँ पे. चलो बल्लेबाज चलो. बैटर फाइनल डिसीजन क्योंकि डिस्कशन किया है. क्रिकेट के प्रति सम्मान रखिए. उस बल्ले ने जो आपको नाम दिया है
उसे यहाँ पे ना भूलिए आप। चार ओव्हरचा खेळ संपला गेला, 4 षटकांचा स्कोर आहे 3 बाद, स्कोर वरती आहे ते 18 धावा। 36 बॉल मध्ये 108 धावांची आवश्यकता। थोड्या वेळामध्ये या स्पर्धेचा ओपनिंग शुभारंभ जो संपन्न केला जाणार। हिंदू प्रीमियर लीग सुंदर असा खेळ सुरू आहे। चार ओव्हरचा खेळ संपला, 18 धावा इथे झालेला आहे 3 बाद असताना। मोठं आव्हान अजून देखील आहे। साहस दाखवायचे, साहसांचा खेळ आहे। राहुल आलाय आता बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती। बघायचं छाप सोडले का आपल्या बॅट मधून कशा प्रकारची कामगिरी करतायत सज्ज असणार तो गोलंदाज। बॉलिंग ट्रॅकवर 5व्या षटकासाठी आपण बघताय गोलंदाज झाला, तयार आहे गोलंदाज। ओ हो 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 गोलंदाज मैदानावरती नक्कीच संघर्ष प्रतिष्ठान एक पॉवर ऑफ पॅक टीम अँड आता कॉन्फिडन्स मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय। पवन तायडे, पवनचा आणखीन एक सुंदर असा बॉल बघायला मिळतोय। गोलंदाज काय करतायत अगदी फलंदाज खूप घाई करताना दिसतात। लेट शॉट सिलेक्शन, शॉट सिलेक्शन थोडस उशिरा करताना आपण पाहतोय। एकदा सुंदर असा बॉल इथे मात्र बघायला मिळालाय। सोल्युशन नाहीये, गोलंदाजांनी आतापर्यंत बांधून ठेवलंय, जाळ्यात रोखून ठेवलेला आहे। फार मोठ्या खरं तर चिखलाच्या गाळात स्वतःला रोवून टाकलंय फलंदाजांनी। बिंदास लायसन घेऊन त्यांना खेळावं लागेल, बॉलच्या मिनिटनुसार त्यांना खेळावं लागेल। पुन्हा एकदा घुमवायचा प्रयत्न, बॅट फक्त सपासप फिरवत आहेत, तर बॅट वरती बॉल येत नाहीये। सुंदर अशी गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज पवन तायडे या षटकात जादू दाखवत आहे, जादूगिरी। पुन्हा एकदा बॅट फिरवायचा प्रयत्न, मेडन षटक जात की काय। लगातार 5 बॉल इथे डिलिव्हर करत असताना A1 पवन तायडे वाईट इथे रिव्ह्यू घेतलाय थ्रो बॉलिंग साठी। टॉस करूयात आणि टॉस बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत असतील आदरणीय पॅडी सर।
हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर, स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, को स्पॉन्सर्स डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन योर राइड, पियुष बेदमुथा आणि ऋषभ दुसाने, ट्रॉफीचे प्रायोजक सन्माननीय विनोद भाऊ चौधरी, WS बेकर विरुद्ध फुटलॉन्ज फायटर्स. WS बेकर संघाचे कर्णधार मुक्ताईनगरचे स्टार खेळाडू करण पथरोड आणि फुटलॉन्ज फायटरचे कर्णधार हेमंत बेहरे. आणि जितेंद्र चौधरी अर्थात आप्पा, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाकडे यायचंय. नाणेफेक आपल्या आणि सचिन चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. टॉस का बॉसचे प्रायोजक हॉटेल AK आनंद कदम. करण पथरोड आणि हेमंत बेहरे हेडचा कॉल आलेला आहे आणि करण पथरोडने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. थँक्यू. थँक्यू सो मच पॅरिस सर. 5 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्येसह 5 षटकांतर 50 धावा 4 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. 30 बॉलमध्ये 106 धाव्यांचं आता आव्हान असणार आहे विजयासाठी IT डिजिटेक सोल्युशन संघाला. पहिल्या डावामध्ये संघर्ष प्रतिष्ठा संघाने 125 धावा लगवल्या. 126 धाव्याचा पाठलाग करत असताना या मैदानामध्ये जेव्हापासून फ्लड लाईट चालू झाली तेव्हापासून गोलंदाज मैदानावरती जर पाहिलं गेलं त्याचा नक्की फायदा घेत आहेत. त्याच्यामुळे टॉस खूप महत्त्वाचा होता या मॅचमध्ये. जिथे टॉस जिंकला होता या सामन्यात जर आपण विचार केला 30 बॉल 106 धाव्यांचं आव्हान. आज एक इतिहास देखील झालाय. 28 धावांची 8 गडी बाद असताना 100च्या पार देखील स्कोर गेलेला आहे.
ते देखील विसरू शकत नाही. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण सुरेख असा खेळ मात्र पाहायला मिळाला होता. कल्पेश न तो स्कोर उभा केला होता. 7 षटकार जवळपास मारले होते कल्पेशनं स्वतः बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेस मारायचा प्रयत्न, मात्र गोलंदाजांनी ओळखलंय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघताय संघर्ष प्रतिष्ठान संघाची. पाठीमागच्या मॅच मधून खूप सारा बोध घेतलाय, कारण एकवेळा प्लायवूडच्या विरुद्ध जेव्हा मॅच होती त्यावेळेस त्यांना फक्त 3 गडी बाद करता आले होते. मात्र या मॅच मध्ये त्यांनी स्वतःला बदलले आणि खूप चांगली गोलंदाजी करतात. फुटबॉल बॉल यावेळेस समोर टोला दिलाय, बॉल जाईल गगनाला, गवसणी घालतोय. हा येईल 6 धावेचा षटकार. हिंदू प्रीमियर लीग मॅक्सिमम 6 धावा इथे आल्यात. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. असे 4-5 षटकार ज्यावेळेस तेव्हा मॅच ऑन होईल आणि फलंदाज वार करताना दिसले तरच इथे मात्र चांगली टक्कर दिसेल. 27 राहुल यांना खेळावं लागेल. राहुल खेळतायत, उभे राहत आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल राहुलला. ताबडतोब बॅटिंग करावं लागेल. जोर दाखवलाय गोलंदाजाने. खेळपट्टी चांगली ओळखली आहे. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. 6वं षटक. मागे तर थांबायचं नाहीये, चालत राहायचे पुढे. रोहित वंजारी या षटकात बॉलिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस सुरेख फटका पुन्हा एकदा समोर बाणाप्रमाणे सरळ मारलाय. एचपीएल ब्रँडेड षटकार. 6 धावा आलेत. राहुल यांना नक्कीच आता अशाच होशामध्ये जोशामध्ये बॅटिंग करायची आहे. वार केलाय पुन्हा एकदा. धावसंख्या 33 धावा. पुन्हा एकदा वार करायचा प्रयत्न. यावेळेस कव्हर मध्ये टाइम फसतोय. शतशक मात्र असताना 1 धाव तिने मात्र पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिलं गेलं 6वं षटक या ठिकाणी संपलं गेले. 6 षटकाच्या नंतर स्कोर जर आपण पाहिलं गेलं 4 बाद धावसंख्या असणार ती 34 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. 92 धावेचा पाठलाग करायचा आता विजयासाठी. आपण पाहतोय 6 षटक संपले गेले. 6 ओव्हर गॉन. 6 नंतर 34 धावा, 4 गडी बाद असताना मॅच अजून देखील आपण पाहतोय 24 बॉलचा खेळ बाकी आणि टार्गेट आहे 92 धावेचं. प्रत्येक ओव्हरला 4 षटकार आता मारायचे आहेत. विदिन 3 बाउंड्रीज अँड 2 मॅक्सिमम. 3 चौकार 2 षटकार. प्रत्येक ओव्हरला 4 मोठे फटके आता मारावेच लागेल. तर मॅच आली आहे 24 बॉल 92. अवघड काही नसतं. ठरवलं तर विजय असतो. शॉर्ट बॉलचा वापर इथे केला. सरप्राईज असा बाउन्सर. 1 बाउन्सचा इशारा पंचांचा आलाय. संघर्ष प्रतिष्ठान प्रत्येक मॅच महत्वाची आहे. घुमायचा प्रयत्न यावेळेस देखील पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा मारा केला गेलाय. अंगभेदक मारा या ठिकाणी जो मात्र पाहायला मिळालाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुरू आहे. 34 धावा स्कोर करावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आणखीन एकदा यावेळी पुल करे बॉलला गुल केले. उंच असा आकाशाला गवसणी घालणारा एचपीएल चा षटकार आलाय. सुरेख असा षटकार. आयटी डिजिटेक सोल्युशन. मॉन्स्टर हिट खेळावे लागतील तेव्हा कुठेतरी हा विजय मात्र प्राप्त जो होणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा पाहायला मिळत आहेत. 7वं षटक मात्र सुरू आहे.
सुरेखाचा बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. वन्स अगेन गोलंदाज संघर्ष प्रतिष्ठानची या मॅच मध्ये हवी झालेत हे मान्य करावं लागेल. प्रेशर घेतलाय आज या मॅच मध्ये जाणवते आटी डिडेटेक संघाकडून. मात्र आता प्रेशर में जो निखरता है वही असली चॅम्पियन होता है. फ्रीची संधी आहे यावेळेस. लायसन ऑन आहे. ऐसे प्रेशर में जो खिलाड़ी चमकेगा वही तो इस हिंदू प्रीमियर लीग में याद रहेगा. या सिर्फ चैंपियनों की चर्चा होने वाली है. आणखी एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला आहे. मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेखाचा फटका मारला राहुलनं. एक धाव काढत. एका धावाने जास्त फरक पडणार नाहीये. आता ॲव्हरेज वाढले. प्रति षटकार 25 धावा पाहिजेत. एमाना आता 4 षटकार पाहिजे होते. आता तो वाढून 5 वर गेला. आता पहिला आता आला यावेळेस. ऋषिकेश पाटील उंच आकाश मारण्याचा प्रयत्न. मिडॉपला झेल झालाय. फलंदाज बाद होत आहेत. विकेट. 7 षटकाचा खेळ संपला गेलाय. 7 षटकाचा स्कोर आहे. 5 बाद 46 धावा. 18 बॉल 80 धावेचा पाठलाग करायचा आहे. तेव्हा चांगल्या मॅचेस आपण बघतायत आज हिंदू प्रीमियर लीग. सकाळी सुरुवात मात्र झाली होती ती आयटी यांनी मात्र 93 धावा तिथे बनवल्या होत्या. 5 विकेटनं शिवशक्ती फैजपूर संघाने सामना जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये नमो रायझिंग संघाला पराभूत करत फुटलॉन फायटर संघाने 5 विकेटचा सामना जिंकला. त्यानंतर एकवेरा प्लायवूड संघाचा 25 धावेने विजय झाला. आणि पाठीमागच्या मॅच मध्ये शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघाने 53 धावांनी सामना इथे जिंकला. आतापर्यंत 4 सामने अतिशय सुंदर झालेत. मॅच नंबर 5 आता इथे ऑन. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र असेल 46 धावा. 5 बाद असताना 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 80 धावेचा पाठलाग करायचा आहे. हिंदू प्रीमियर लीगचा हा जोश खेळ इथे ऑन आहे. आणि खूप सारी गर्दी दर्शकांची आपण बघताय या जळगाव शहरात पाहायला मिळते आहे. अनेक मोठ्या स्पर्धा या जळगावमध्ये होत असतात. क्रिकेटचं माहेरघर. खास करून हलक्या बॉलच्या क्रिकेटची पंढरी जळगाव. पारंपरिक क्रिकेट, प्रतिष्ठित क्रिकेट आणि संघटनेचं क्रिकेट इथे मात्र संपूर्ण भारतातून मात्र मोठ्या प्रमाणात केलं जातं. क्रिकेटची परंपरा जळगाव गेल्या कित्येक वर्षापासून जपत आहे. आणि आता हिंदू प्रीमियर लीगचा देखील बिगुल वाजलाय. आजपासून 6 दिवस या गुलाबी थंडीत, कडकडीत थंडीत रंगतोय क्रिकेटचा हा कुंभ मेळावा. अठरा बॉलचा खेळ बाकी असणार. 80 धावाचा पाठलाग विजयासाठी करायचा आहे. स्वतःला चॅलेंज द्यायचं. आता 18 बॉल 80 जर समीकरण असलं मी किती खेळू शकतो. जर पुढे जर अशी सिच्युएशन आली 18 बॉल 50 तर मी 50 तरी करेल का हे डोक्यात ठेवायचे ते फलंदाज राहुलला. त्याच पद्धतीनं आता खेळावं लागेल. पहिलाच बॉल. आता मात्र मोठा आवाज झाला. पंचांचं बोट हवेत. धक्का बसतोय. 6वा फलंदाज गारद 3 षटकार मारून राहुल देखील तंबूला परततोय. ही मॅच आयटी डिजिटेक सोल्युशन संघाला खूप महागात पडली. कारण एकही फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकला नाहीये. 8वा षटक मात्र सुरू असताना आपण पाहतोय स्कोर. धावसंख्या असताना 46 धावा. 6 गडी बाद असताना अब आवाज बढ़ चुका है. संगीत बनने वाला है. दर्शकों में उत्साह भी आने वाला है क्योंकि यश पीएल अब हायर लेवल के ऊपर अक्षय पाटील मात्र बॅटिंग साठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील आलेत. बघायचं अक्षय पाटील काय करते आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं गेलं धावसंख्यावरती जर पाहिलं 46 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल जर पाहिलं गेला मोठा फटका आलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडतोय. एक धाव तिथे मात्र पाहायला जरूर मिळाली. एक धाव इथे मात्र बघायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं धावसंख्येवरती पाहायला मिळणार त्या 48 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय.
क्रिकेटचं एक चांगलं नियोजन सकाळपासून आपण बघताय. सुंदर असं पंचाचं देखील काम. इथे मात्र धावा मिळणार आहेत. सुंदर अशी गोलंदाजी खास करून सुरुवातीला मात्र दिनेश पवार यांनी चांगला दबाव टाकला गेला होता पहिल्या स्पेलमध्ये. हो यावेळी देखील बॉल सुंदर असा फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा केवळ एक धाव येताना इथे पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड ती आपण जर पाहिलं गेलं रनसंख्या असणार आहे 48. आक्षेपाटीसाठी हा बॉल रोहित बंजारी. चांगल्या प्रकारचा सेटअप केलाय. संघ मालकांनी खास करून जी टीम मॅनेजर आहे त्यांनी गोलंदाजावरती चांगला भाव चढवला आणि ती गोलंदाजी अटॅक इथे आज प्रत्यक्ष सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी युवा गोलंदाज रोहित वंजारी सुरेख अशी कामगिरी करताना आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा फसतोय बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 8 षटकाचा खेळ संपला गेला. 8 षटकांचा स्कोर आहे 48 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल 78 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. सुंदर अशी मॅच आपण इथे बघू शकता. IT डिजिटेक सोल्युशन संघ 48 रन झालेत. 12 बॉल 78 धावांची आवश्यकता आहे. पाहूयात काय होतं या मैदानामध्ये. खेळ नाही भावल्यांचा, हा खेळ आहे जळगावकरांच्या प्रतिष्ठेचा. तर बघायचं इथे मैदानामध्ये काय कामगिरी करतायत ते फलंदाज. षटक क्रमांक 9 साठी बोल तयार आहेत. पुण्यात मॅच चालू असताना आपण जर पाहिलं गेलं अक्षय पाटील समोर आहे. शेवटचे 2 योद्धे बाकी. बघायचं हे 2 योद्धे इथे मात्र काय कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत. सुंदर असा माहोल तयार झालाय आता. खूप चांगलं एन्व्हायरमेंट क्रिकेटसाठी एक चांगलं पोषक वातावरण. मिनी वानखेडे GS ग्राउंड. पुन्हा एकदा बॉम्ब मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र आपण जर पाहिलं गेलं विकेट पाहायला मिळाली. हिट विकेट आहे. छोड़ो कल की बात है पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहाणी. IT डिजिटेक सोल्युशन संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. कारण अनेक सामने खेळायचे. प्रत्येक सामन्यातून चुका टाळायच्यात, चुका कमी करायच्यात आणि विजय ज्यावेळेस होतो ज्यावेळेस तुमच्या चुका कमी होतात. जो संघ कमी चुका करेल तो हमखास विजय ठरतो. IT डिजिटेक सोल्युशन षटक क्रमांक 9 आपण इथे पाहत आहे. गोलंदाज सज्ज असणार आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळी पाहायला मिळाला. आज फायर बॉलिंग मात्र आकाश यांनी देखील केलेले आहे. आकाश कोकाटे बॅटिंग करत असताना आकाश यांनी देखील 7 षटकार मारले. आमगन अतिशय सुंदर गोलंदाज आकाश कोकाटे. पुन्हा एकदा आकाश कोकाटे बॉल सापडू देत नाहीये. अष्टपैलू खेळाडू आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. ऑल आईज ऑन आकाश कोकाटे. सुपर मास्टर माइंड बॉलर. हो 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 आणखीन एक आकाश कोकाटे गोलंदाजी मधला हिरा. चमकदार अशी कामगिरी करताना दिसत आहेत. आणखी डॉट बॉल आलाय. लॉप करायचा प्रयत्न फिल्डर आहे आणि ते संघ ऑल आउट झालाय आणि मोठा विजय मिळवला. आठवा झटका आहे. 8वा झटका आपण बघतायत. अजून विकेट बाकी आहेत.
थँक्यू सो मच डीजे. सर्वांचं स्वागत, ग्रँड वेलकम हिंदू प्रीमियर लीग जळगाव शहर, जळगाव डिस्ट्रिक्ट. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो, दांडी 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 दांडी, गुल विकेट. फटका गोलंदाजी सध्या सुरू आहे, तसं गाणं डीजे वाल्यानं लावलंय. आता मात्र सर्वांचे हृदय धडकणार. शो ऑन आहे. गेम ऑन आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहायला गेलं 9 तिथे चालू असताना इथे आपल्याला बघायला मिळेल खूप शानदार असा खेळ जो इथे सुरू आहे. ओहो, आणखीन एक आग लावली आकाश कोकाटे यांनी या जंगलाला. पूर्ण जंगल का राजा बन चुका आकाश कोकाटे. फलंदाजीमध्ये तबाही, बॉलिंग मध्ये तबाही, ऑल फॉर्मेट मध्ये तबाही करतोय आकाश कोकाटे. जलवा. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. शेवटचं षटक चालू झालंय विजय लोहारे. पुण्यात या मॅचात्मक हा फटका इथे मात्र बघायला मिळाला. खूप चांगले डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकता. गोलंदाजच्या वतीनं मात्र हा बॉल अतिशय सुंदर डिलिव्हर केला गेला. संघर्ष प्रतिष्ठा संघासाठी ही मॅच खूप चांगली राहिली. पाठीमागच्या सामन्यात पराभव जरूर झाले होते, मात्र आता कुठेतरी तो पराभव पुसून काढलाय या मॅच मध्ये. खास करून फलंदाज आणि गोलंदाज कक्ष आणि फिल्डिंग डिपार्टमेंट सगळ्यांचा विजय आहे हा. मात्र आयटी डिजिटेक संघाला पुन्हा एकदा पुढच्या मॅच मध्ये वेगळ्या प्लॅनिंग यावं लागेल त्यांना. स्ट्रॅटजी बदलावं लागेल. रणनीती काय आहे. नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय. पंचांच्या वतीनं हा इशारा मात्र बघायला मिळतोय. त्या प्रत्येक मॅच नुसार तुमच्या प्रत्येक संघाची ताकद वेगवेगळी आहे. त्यानुसार तुम्हाला लढाई जिंकायची आहे. तयार व्हावं लागेल, कारण हे मोठं बॅटल आहे. 20 संघांचं हे महायुद्ध. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. फ्लड लाईन्स मध्ये कशा प्रकारे खेळायचंय, कशा प्रकारे कंट्रोल ठेवायचं, मानसिकता कशा प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचंय, या सर्व गोष्टी इथे मात्र आता सांभाळाव्या लागतील त्या फलंदाजांना. आणखीन एक सुंदर असा कटर बॉल विजय लोहार. आयटी डिजिटेक संघ खूप मोठा संघर्ष, खरं तर संघर्ष प्रतिष्ठानच्या विरोधामध्ये करताना दिसले. पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. शतश मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर एक धावा आली आणि याबरोबर अजून देखील एक मोठा शानदार असा विजय इथे प्राप्त झालेला आहे. संघर्ष प्रतिष्ठान संघ 76 धावेने हा सामना इथे जिंकलाय.